शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला या 3 नावांचा प्रस्ताव। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला। या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला। तर शरद पवार यांच्या गटाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला 3 नावांचा आणि चिन्हाचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता। निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात 3 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला। याबाबत अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 3 नावांचा प्रस्ताव देण्यात आला। यातील पहिलं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, तर दुसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तर तिसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यस। असे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले 3 पर्याय आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यापैकी एका नावावर शिक्केमार्तब केली जाईल, परंतु चिन्हाचा प्रस्तावच पाठवला नाही। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 3 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी त्यांच्याकडून 3 चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही। यामागे देखील एक कारण आहे। राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही, त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्य निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता दिल्लीत शरद पवार यांच्या गटात हालचाली वाढल्या आहेत। शरद पवार गटाकडून दिल्लीत आमचा पक्ष आमचं चिन्ह अशाची बॅनरबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे शरद पवार हे स्वतः आता संवाद साधणार आहेत। शरद पवार गटाच्या इतर नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया देण्यात आल्या, पण शरद पवार यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे शरद पवार नेमकं काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।